मित्रांनो, जर तुम्ही लॉ सीईटी देणार असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुठले असे बुक्स आहेत, जे तुम्ही सीईटीसाठी रेफर करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस मिळेल. कुठल्या सेक्शनसाठी तुम्ही कुठलं बुक रेफर करायला पाहिजे, कुठल्या बुकमध्ये तुम्हाला पीवायक्यूज अवेलेबल असतील, प्रॅक्टिस सेट्स मिळतील, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. कमी वेळेमध्ये या सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनमध्ये 3 इयर सीईटीसाठी 1 महिन्यांचा क्रॅश कोर्स सुरू करण्यात आलेला आहे आणि 5 इयर सीईटीसाठी 2 महिन्यांचा क्रॅश कोर्स 7 मार्च पासून सुरू होत आहे. तर या क्रॅश कोर्सेसमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स इथे अवेलेबल असतील. परीक्षेपूर्वी लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. परीक्षेची प्रॅक्टिस होण्यासाठी 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, ज्याच्यामध्ये 10 फुल सिलेबस टेस्ट इन्क्लूड असतील. तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही आत्ताच व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, 3 इयर सीईटी असू द्यात किंवा 5 इयर सीईटी असू द्यात, दोन्ही परीक्षा ह्या 120 मार्कला असतात आणि 120 प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात आणि हे 120 प्रश्न तुम्हाला 120 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 1 मार्क आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम या परीक्षेमध्ये नाहीये. ही परीक्षा इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही माध्यमामधून तुम्ही देऊ शकता. परीक्षेमध्ये एमसीक्यू तुम्हाला विचारले जातात आणि हे प्रश्न तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सॉल्व्ह करावे लागतात. जर आपण या परीक्षेचा सिलेबस पाहिला तर लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग 3 इयरला 24 मार्कला विचारतात, 5 इयरला 32 मार्कला इथे विचारलं जातं. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स 3 इयर सीईटीला 32 मार्कला विचारतात, तर 5 इयर सीईटीला 24 मार्कला विचारतात. लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग 3 इयर सीईटी 24, तर 5 इयर सीईटीला 32 मार्कला विचारतात. इंग्लिश लँग्वेज तुम्हाला 3 इयर सीईटीमध्ये 40 मार्कला विचारतात आणि 5 इयर सीईटीमध्ये 24 मार्कला विचारली जाते. बेसिक मॅथमॅटिक्स हे 3 इयर सीईटीला विचारत नाहीत, पण 5 इयर सीईटीला 8 मार्कांना हा सब्जेक्ट विचारला जातो. तर अशा पद्धतीने दोन्ही परीक्षा 120 मार्क्सच्या असतील आणि ग्लोबल ऑनलाईनच्या क्रॅश कोर्समध्ये या संपूर्ण विषयांवरती तुमचे डेली लाईव्ह क्लासेस होतील आणि परीक्षेसाठी तुम्हाला प्रिपेअर केलं जाईल. आता या परीक्षेच्या डेट जर आपण पाहिल्या तर डेट ऑलरेडी नोव्हेंबर महिन्यामध्ये अनाऊन्स केलेल्या आहेत. रजिस्ट्रेशन हे जानेवारी महिन्यापासून सुरू झालेले आहेत. 3 इयर सीईटीची रजिस्ट्रेशनची डेट ही 3 मार्च असून 5 इयर सीईटीची रजिस्ट्रेशनची डेट ही 15 मार्च आहे. 5 इयर सीईटीची एक्झाम ही 8 मेला आहे आणि 3 इयर सीईटीची एक्झाम ही 1 आणि 2 एप्रिलला असणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या तारखांना जर इतर युनिव्हर्सिटीजचे पेपर आले आणि याच दिवशी ते पेपर होणार असतील तर मे बी सीईटी सेल ह्या डेट सुद्धा एक्सटेंड करू शकते आणि हे सर्वस्वी सीईटी सेलच्या निर्णयावरती अवलंबून असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपण सेक्शन वाईज बुक्स पाहिले तर लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या सेक्शनसाठी तुम्ही लीगल ॲप्टिट्यूड फॉर द क्लॅट अँड अदर एंट्रन्स एक्झामिनेशन बाय आर.के. गुप्ता हे बुक रेफर करू शकता. लीगल अवेअरनेस अँड लीगल रिझनिंग बाय ए.पी. भारद्वाज हे सुद्धा बुक चांगल्या पद्धतीचं आहे. ते सुद्धा तुम्ही या सेक्शनसाठी वाचू शकता. त्यानंतर युनिव्हर्सल पब्लिकेशनचं युनिव्हर्सल्स गाईड टू क्लॅट अँड LLB एंट्रन्स एक्झामिनेशन हे बुक सुद्धा तुम्ही इथे रेफर करू शकता. तसेच जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स या सेक्शनचा स्टडी करत असताना हिस्ट्री, जॉग्रफी, इकॉनॉमिक्सचे NCERTचे बुक्स तुम्ही रेफर करू शकता. त्यानंतर करंट अफेअर्ससाठी एकतर तुम्ही डेली न्यूजपेपर पाहू शकता किंवा मंथली करंट अफेअर्सच्या मॅगझिन्स येतात, त्यामधून सुद्धा तुम्ही हे प्रिपरेशन करू शकता. आता जर तुम्ही लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंगचं प्रिपरेशन करत असाल तर अनालिटिकल रिझनिंग बाय M.K. पांडे आणि मॉडर्न अप्रोच टू अ लॉजिकल रिझनिंग बाय R.S. अग्रवाल हे सुद्धा चांगल्या प्रतीचे पुस्तकं आहेत. याच्यामधून सुद्धा तुम्ही या सेक्शनचा स्टडी करू शकता. पुढे इंग्लिश या विषयासाठी वर्ड पॉवर मेड इझी बाय रेनन मार्टिन, इंग्लिश व्होकॅब्युलरी इन यूज बाय फेलिसिटी ओडेल, हायस्कूल इंग्लिश ग्रामर अँड कॉम्पोजिशन बाय रेनन मार्टिन हे पुस्तक सुद्धा तुम्ही इंग्लिश या विषयासाठी इथे रेफर करू शकता. आता जे विद्यार्थी 5 इयर सीईटीचं प्रिपरेशन करत आहेत त्यांनी 10वी पर्यंतचे NCERTचे बुक मॅथमॅटिक्ससाठी रेफर केले तरी सुद्धा त्यामधून तुमचं प्रिपरेशन होऊ शकतं. हे सगळे बुक्स जे आहेत ते सेक्शन वाईज बुक आहेत, म्हणजे या बुकमध्ये तुम्हाला एक सेक्शन इथे मिळणार आहे. त्या बुक्स मधून तुम्ही या सेक्शनचं कंप्लीट प्रिपरेशन करू शकता आणि चांगले मार्क्स सुद्धा या सीईटी मध्ये मिळवू शकता. आता जर तुम्हाला हे सर्व सेक्शन एकाच बुकमध्ये हवे असतील, सोबतच तुम्हाला मॉक टेस्ट हव्या असतील, प्रिव्हियस एक्झामचे ऍक्च्युअल पीवायक्यूज हवे असतील, तर ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर आणि 5 इयरचं बुक जे आहे ते आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. पुस्तकं तुम्हाला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामधून मिळतील. या बुकमध्ये परीक्षेचा कंप्लीट सिलेबस कव्हर केलेला आहे. लॉ सीईटीचे सॅम्पल पेपर आणि ऍक्च्युअल पीवायक्यू सुद्धा या बुकमध्ये अवेलेबल असणार आहे.
या बुकमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला थिअरी दिले आहे, जेणेकरून तुम्ही या सीईटीचं प्रिपरेशन अगदी व्यवस्थित करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, हे झालं थिअरी विषयी. पण सीईटीचं प्रिपरेशन करत असताना फक्त थिअरीच नव्हे तर एमसीक्यूची प्रॅक्टिस सुद्धा आपण करायला पाहिजे. आणि एमसीक्यूच्या प्रॅक्टिससाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचा 2600 पेक्षा अधिक एमसीक्यूज असणारा संच आता अवेलेबल आहे. यामध्ये तुम्हाला 25 सराव प्रश्नपत्रिका मिळणार आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये मागील वर्षीचे जे PYQs आहेत ते सुद्धा अवेलेबल असतील आणि हे सर्व प्रश्नसंच नवीन पॅटर्न नुसार या बुकमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सीईटीच्या कंप्लीट प्रिपरेशनसाठी तुम्हाला हे 2 बुक पुरेसे असतील. यामधून तुम्ही थिअरीचाही अभ्यास करू शकता आणि एमसीक्यूजची प्रॅक्टिस सुद्धा करू शकता. तर डिस्क्रिप्शनमध्ये Amazonच्या लिंकवरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे सुद्धा तुम्ही याची मागणी करू शकता. तर अशा पद्धतीने हे बुक्स तुम्ही ऑर्डर करा किंवा तुम्ही यापूर्वी सांगितलेले सेक्शन वाईज बुक सुद्धा रेफर करू शकता आणि आपल्या सीईटीचं प्रिपरेशन सुरू करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे दिवस कमी आहेत, त्यामुळे आजपासूनच या सीईटीचं प्रिपरेशन सुरू करा. आणि त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ग्लोबल ऑनलाईनचा क्रॅश कोर्स सुद्धा जॉईन करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.